आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेळ्यांना जो निमोनिया होतो ह्याच्याविषयी माहिती बघणार आहे. आपण थोडक्यात हवेचं सर्क्युलेशन कसं होतं, रिस्पिरेशन सिस्टीम कशी होते त्याच्याविषयी माहिती बघितली होती. जसं की जे ऑक्सिजन शेळ्या घेतात तर ते लॅरनेक्स, फॅरनेक्स, ट्रॅकिया आणि त्याच्यानंतर पुढं तो येत असतो. तर ब्रॉन्किओमध्ये येतो, त्याच्यानंतर तो अल्व्होलियममध्ये जात असतो आणि त्या अल्व्होलिवरती ब्लड कॅपिलरी असतात. तर ब्लड कॅपिलरी काय असतात तर त्याला थिन असतात आणि त्याच्यावरती पोर्स असतात आणि ते काय करतात ब्लड कॅपिलरी जे अल्व्होलियममध्ये ऑक्सिजन आलेला आहे तर ते त्या कॅपिलरीमधून ते पुढं रिॲक्शन करण्यासाठी जात असतो आणि जे ब्लड कॅपिलरीमधलं जे कार्बन डायऑक्साईड आलेलं आहे तर ते पुन्हा अल्व्होलियममध्ये येत असतं. अल्व्होलियम म्हणजे काय, एक बॅग लाईक स्ट्रक्चर आहे जे शरीरामध्ये हवा घेतले जाते तर ते अल्व्होलियममध्येच जमा होते आणि तिथून पुढे ते जात असते. आता निमोनिया कशामुळे होतो? निमोनिया हा व्हायरसमुळं होतो, बॅक्टेरियामुळं होतो किंवा काय कधी कधी दिसून आले की पॅरासाईटमुळं होतो, फंगसमुळं होतो. जे आपण चुकीच्या पद्धतीने औषध पाजतो, एकदम ठसका लागतो, ह्याच्यामुळं त्या प्राण्याला निमोनिया होत असतो. आता निमोनिया झाल्यानंतर कशा कशा पद्धतीनं शरीरामध्ये होतं ह्याच्याविषयी थोडक्यात आपण माहिती बघूया. जो निमोनियाचे जे व्हायरस, बॅक्टेरिया जे आहेत तर जे नाकामध्ये हेअर असतात तर तिथं बऱ्यापैकी थांबवलं जातात. तिथून न थांबता कधी कधी म्युकस मेम्ब्रेन जे आहे तर ट्रॅकिया फॅरालेक्स आहे तर तिथं काय असतं चिकटच हे असतं आणि तिथंही ते व्हायरस थांबवले जातात. पण ते न थांबता ते काय होतंय की पुढे अल्व्होलियममध्ये व्हायरस येतात. पण अल्व्होलियममध्ये जर व्हायरस आलं तर तिथं इम्युन सेल असतात आणि ते इम्युन सेल काय करतात तर ते जो व्हायरस आहे तर त्या व्हायरसला नायनाट करण्याचं, दूर करण्याचा प्रयत्न करतात. पण कधी कधी काय होतं की इम्युन सेल जे आहे तर वीक असतात. अशा वेळेस त्यांना ते व्हायरस दूर करणं पॉसिबल होत नाही आणि त्याचं प्रमाण वाढतं आणि कधी कधी असं दिसून येते की इम्युन सेल आणि त्या व्हायरसमध्ये तिथं फाईट होते आणि त्याच्यामुळेही लंग्सवरती सूज येत असते आणि ते व्हायरसचं प्रमाण वाढलं तर तिथं ते इन्फेक्शन जास्त प्रमाणात होतं. अल्व्होलियममध्ये जिथं हवा म्हणजे स्टोअर होते, सर्क्युलेशन होतं, तिथंच ते व्हायरसचं प्रमाण जास्त होतं आणि जास्त प्रमाणात झालं का प्राण्याला श्वास घेता येत नाही, प्राण्याच्या लंग्सवरती सूज येत असते. अशा प्रकारची लक्षणं दिसून येतात. तर त्या प्राण्याला जर अशा प्रकारची म्हणजे निमोनिया झाल्यानंतर कोणकोणती लक्षणं म्हणजे दिसून येतात. प्राण्याला श्वास घेता येत नाही, तो प्राणी फास्ट श्वास घेत असतो, ठसकत असतो, नाकातून पाणी येतं, उठता बसता येत नाही, विकनेस येत असतो. अशा प्रकारची लक्षणं दिसतात. निमोनिया व्हायची कारणं म्हणजे काय, वातावरणात अचानक बदल, दमट वातावरण, म्हणजे धूर असणं, परागकण असणं, जीवाणू, विषाणू, वर्म, चुकीच्या पद्धतीनं आपण औषध पाजतो, ह्याच्यामुळं हे म्हणजे कारणं आहेत. आता ह्याच्यावरती उपचार काय करायला पाहिजे, तर उपचारामध्ये तुम्ही ऑक्सिटेट्रासायक्लिन लॉंग ॲक्टिंग जे येतं म्हणजे ऑक्सिएल जे आहे तर ते इंजेक्शन करू शकता. तर 1 ml पासून 5 ml पर्यंत, मोठ्या शेळ्यांना 5 ml पर्यंत तुम्ही इंजेक्शन करू शकता किंवा तुम्ही ॲमोक्झिसिलिन पोर्ट म्हणून जे आहे ॲमोक्झिसिलिन घटक तर तेही तुम्ही इंजेक्शन करू शकता किंवा झायरोपोर जे इंजेक्शन आहे तेही करू शकता. त्या प्राण्याला ताप येतो तर तापासाठी तुम्ही मेनोलेक्स प्लसचं इंजेक्शन करायला पाहिजे, CPM म्हणजे कॅडिस्टिनचं करायला पाहिजे आणि डेक्झामिथॅसॉन म्हणजे डेक्झाचं जे इंजेक्शन आहे तर तेही करू शकता. फक्त गाभण प्राण्याला ते इंजेक्शन करायचं नाही किंवा दूध देणाऱ्या प्राण्याला तुम्ही इंजेक्शन करायचं नाही. आणि बी कॉम्प्लेक्समध्ये ट्रायब्युटचं इंजेक्शन करा. जंतमुळं जर ते निमोनिया होत असेल तर तुम्ही जंतनाशक करा आणि कप सिरप तुम्ही जसं की कॅफ्लॉन पावडर आहे, नेटकॉप आहे, अशा प्रकारचे औषध देऊ शकताय. माहिती कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा. धन्यवाद.